आज सकाळी सकाळी मस्त बघा चहा ब्रेड खायचं. आज आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणजे माझी तब्येतच खराब होती ना, तुम्हाला तर सांगितलं होतं की तब्येतच बरी नाही. मग मला पोटाचं दाखवायचं होतं. मग इथे दाखवलं होतं आम्ही दुसरीकडे, पण काही नाही. म्हटलं मग एकदा चिकलठाण्याच्या घाटीत दाखवा म्हटलं जाऊन. सगळे म्हणे चांगलं आहे म्हणे तिथं, एकदा दाखवू म्हणे त्या घाटीमध्ये जाऊन. मग बघा तयारी केली. आज काही नाही, फक्त चहा वगैरेच पिले. मग लगेच जाण्यासाठी तिथे लवकर जाणं लागतं ना, तर नंबर लागतं, नाहीतर मग लई हे होऊन जातं. बघा सकाळी सकाळी आपल्या माऊलीची दिंडी मस्त चालल्या बघा, मुली मुलं घेऊन. उद्या एकादशी ना, आखाडी एकादशी. मग त्या निमित्तानं म्हणून मग आता घाटीत जायचं होतं दाखवायला पोटाचं. म्हटलं एकदा तिथं दाखवून बघावं, जरा नाहीच फरक पडलं तर मग बघू, मग एखादा चांगला दवाखाना. आलो बघा आता आम्ही घाटीमध्ये. खूप दिवसानंतर आले बरं का मी. इथं एकदा मागं आले होते ना, इथे अगोदर चिठ्ठी काढणं लागती. मग ते चिठ्ठीचे पहिले 10 रुपये देणं लागत होते, पण आता नाही लागत, 1 रुपया पण लागत नाही कुठं. तसं चिठ्ठी वगैरे काढली. मग ते मला म्हणे 33 नंबर वार्डमध्ये दाखवा, पण ते म्हणे आज नाही बघत. मग परत त्यांना विचारलं आम्ही की कुठं दाखवायचं. मग नंतर ते म्हणे परत 5 नंबरमध्ये जा, मग तिथं दाखवा, तिथं ते सांगन. मग तिथं गेलो आम्ही 5 नंबरमध्ये. मग त्यांनी आम्हाला गोळ्या वगैरे ते सगळं लिहून दिलं. गोळ्या तिथं फ्री गोळ्या भेटत्या बरं का, पैसे देऊन. म्हणजे तिथं 1 रुपया पण लागत नाही त्या घाटीमध्ये. मग घरी आले बघा, मस्त पोहे बनवले. ते मला म्हणे पोहे बनव म्हणे खायला. रस्त्यानंच म्हणे आपण पोहे खाऊ. पण मग म्हटलं चला घरी मी पोहे बनवते म्हटलं घरी गेल्यावर. मग मस्त पोहे बनवले खायला गरम गरम. मग आज काय, आज शुक्रवारी स्वयंपाकाचं काही एवढं हे नाही, तरी पण त्यांची ड्युटी आज. ते ना उद्या सुट्टी आहे ना, तर मग त्यांना जायचं आहे म्हणून पोहे बनवले.